मोहन 11 परे. दोन्ही संघांचं कौतुक आपण करूयात. बळवंत दादा दळवी यांच्या पहा आयोजन समितीची सूचना या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरचा फिल्डर चेंडूवरती जातोय, चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय, लागलाय पहिला धक्का. मैदानावरती फिल्डिंग करतोय. एका प्लेयरच्या टी शर्टचा कलर इथे बरोबर नसल्या कारणानं आयोजन समितीच्या वतीनं 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जात आहे. 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी जय जोटिंग देवरुंग या टीमला आपण देत आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण हे पहिलं षटक जेव्हा संपेल त्यावेळेला 2 धावा परे संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. विकेट मिळाली आहे पहिली. फलंदाज माघारी परतलाय. पहिला झटका मिळालाय. बॅटिंग करण्यासाठी अमर मोहपे मैदानावरती येतोय. मोहन गोले आणि अमर मोहपे या 2 फलंदाजांना इथून मात्र किल्ला लढवायचा आहे. डाव इथून पुढे घेऊन जायचंय. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज आकाश पाटील ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय राईट मोर द विकेटनं तयार. इथे हलक्या हातानं कट केलं. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी रॉकेट थ्रो. सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. कलेक्शन केलं आणि डायरेक्ट यशा उद्ध्वस्त केल्या. ज्या वेगानं येत होता अमर धावण्यासाठी, धाव कंप्लीट न करता तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. लागलाय झटका क्रमांक 2. फलंदाज बाद. अमर मोहपे गॉन. धक्के येत आहेत. जय झोटिंग देवरुंग हा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. आकाश पाटीलच्या माध्यमातून टाकलं जाणारं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पेश करत असताना 1 या धावसंख्येवरती लागलेला दुसरा धक्का. मोहन आलाय स्ट्राईक वरती. मोहन इथे जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. गती कमी, उंची कमी. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलं षटक 5 बॉल टाकून झालेत. फक्त 1च धाव खर्च केली आहे. आकाश पाटील ज्याच्यावरती विश्वास पहिल्या षटकामध्ये दाखवलाय, तो विश्वास त्यानं या ठिकाणी अद्यापपर्यंत सार्थ ठरवलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आता मात्र आतमध्ये घेतलाय. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. जागेवरनं डिफेन्स करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या स्वाधीन होणारा हा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक 1 ची इथे सांगता झाली. स्कोरबोर्ड वरती फक्त 1 धाव. 2 गडी बाद 1 धाव धावफलकावरती. पहा मित्रांनो, पहिल्या षटकात धाव आली 1 आणि जय झोटिंग देवरुंग या संघाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं दिलेली आहे. त्या अनुषंगानं या 2 धावा पॅनल्टीच्या या ठिकाणी आपण ऍड करत आहोत. स्कोरबोर्ड वरती 3 धावा एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अतिशय दुधासारखं स्वच्छ लाईव्ह कव्हरेज तुम्ही या ठिकाणी पाहताय. टेंट्रिक वाहिनीच्या माध्यमातून चाललेलं हे लाईव्ह कव्हरेज. जबरदस्त ही संपूर्ण टेंट्रिकच्या कंपनीची लाईव्हची सिस्टम. आणि इथे आपण पाहताय पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती फलंदाज माघारी परततोय. झटक्यामागे झटके. परे संघ संकटात. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. संकटात सापडत असताना संघ मैदानावरती मोहन 11 परे. फलंदाज मात्र इथे कोणीही थांबायचं नाव घेत नाहीयेत. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. या ठिकाणी चांगल्या दर्जाची गोलंदाजी, फिल्डरची साथ या अनुषंगाने आपण पाहिलं तर
स्कोरबोर्ड मात्र स्थिरावलेला आहे. क्रिकेटचं स्कोरबोर्ड आहे की फुटबॉलचं हा प्रश्न तुम्हाला पडेल. इथे 3 धावा धावफलकावर 3 गडी तंबूच्या आश्रयाला 2 संघांच्या दरम्यान हा मुकाबला. मोहन 11 परे आणि त्यांच्या विरोधात जय झोटिंग देवरुंग. बिग फाईट मुकाबला मुरबाड ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण असा सामना तुम्ही पाहताय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफला, त्या ठिकाणी बळवंत चेंडूला गॅदर केलं, फेकलं, सिंगल, एकच धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 4 या आकड्यावरती. 4 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. शांत चाललेलं क्रिकेट, संथ क्रिकेट अगदी आपण पाहताय. तर या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहताय इथे पायावरती चेंडू फुलटोस मिळाला. ऑन साईडला मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडफेक करेल, सिंगल, एकच धाव मिळेल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा करतायत, मोठ्या फटक्यापासून दूर ठेवतायत. मोहन 11 परे संघासाठी प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण केलाय. गुड्डू दळवी आणि मोहन गोले 2 फलंदाज मैदानात बॅटिंग करतायत. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गती अतिशय सुंदर, चेंडूवरती जबरदस्त नियंत्रण, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट आलाय. चांगली मॅच. ज्या वेळेला परे संघाच्या कॅप्टनचं आम्ही मनोगत घेतलं त्यावेळेला त्यांनी अनिकेत दादा मोहपे यांचं सुद्धा कौतुक केलं. त्याचबरोबर अनिकेत दादांच्या माध्यमातून हा संघ मैदानावरती उतरलाय. मोहन 11 परे या सर्व ग्रामीणच्या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलं. त्याबद्दल त्यांनी आयोजकांचे सुद्धा आभार मानले. या गटामध्ये खेळण्याची धाडस, जिगरा त्यांनी दाखवला. मुरबाड ग्रामीणचा अगदी आपण पाहिला तर संघ आहे, मात्र या ओपनच्या ताकदवर संघाच्या समोर चांगला खेळ या ठिकाणी सादर करतायत. फुलटोस मिळालाय आणि त्याच्यावरती पुरेपूर टोल वसूल करण्याचं काम मैदानात करतोय. गुड्डूच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आल्या 4 धावा, चौकार. भगवा चषक 2026चा हा थरार स्पर्धेची आजची आपण पाहताय 4थी रात्र. तब्बल 9 दिवस क्रिकेटचा चाललेला थरार. उद्या तुम्ही इथे मेगा फायनलचा थरार अनुभवू शकाल. इथे मैदानावरती चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम स्पर्धेची आजची अगदी आपण पाहताय तर 4थी रात्र पार पडते. पहा, मुरबाड विभागातनं जे 5 संघ या ठिकाणी क्वालिफाय झालेत त्यांचे लॉट्स आपण कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी पार पाडले. सर्व मुरबाडच्या विजेत्या संघांना सूचना येईल तोपर्यंत हा चेंडू हवेत गेलाय. झेलसाठी प्रयत्न केले आणि यशस्वी करतायत. झेलबाद झालेला फलंदाज मोहन गोले मैदानाच्या बाहेर. पंच आम्हाला जोडले गेलेत, मिस्टर रॉकी सर. अगदी फेअर डिलिव्हरी. फलंदाज मोहनला इथून मैदान सोडावं लागेल. एका पाठोपाठ एक झटके मिळतायत, धक्के मिळतायत. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करणाऱ्या टीम परे टीमला. रात्रीचा थरार, चौथी रात्र, चौथी रजनी, 31व्या पर्वात आपण आहोत. गेली 31 वर्ष अतिशय सुंदर नियोजन, आयोजन सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ आंबेळे यांचं हे दर्जेदार सदाबहार आयोजन. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2026चा हा थरार स्पर्धा चालू आहे मित्रांनो. माळशेजच्या अगदी पायथ्याला मुरबाड ग्रामीणचं हे क्रिकेट. मात्र चर्चा 7 समुद्र पार या स्पर्धेची सातत्यानं होतीये. इथे आपण पाहताय अतिशय क्वालिटीचं मैदान, क्वालिटीचं लाईव्ह कव्हरेज, क्वालिटीचं संगीत संयोजन, त्याचबरोबर इत्यंभूत सर्व माहिती तुम्हाला इथे गुणवत्ता प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळते. पंचांचं मनापासून कौतुक. त्यांची सुद्धा कामगिरी चांगली चालली आहे. दिवस रात्र मेहनत करतायत. सर्वांचं ऑफिशियल टीमचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. व्हॉइस ऑफ जुन्नर निखिलजी ठोंबरे सर आम्हाला या ठिकाणी समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत. त्यांचं सुद्धा आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. सुजित आलाय स्ट्राईक वरती. सुजित खेळेल.
गुड्डूला साथ देण्यासाठी आलाय आकाशचा पुढचा चेंडू. चांगला बॉल. बॅट फिरवतायत मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती 4 गडी बाद 9 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा आम्ही सूचना तुम्हाला देत होतो. मुरबाड ग्रामीणचे संघ आम्हाला जर जोडले गेले असाल विजेत्या संघांच्या दरम्यान आपण ज्या पद्धतीनं लॉट्स कालच्या दिवसामध्ये टाकले त्या पद्धतीनं बरोबर उद्या दुपारी 2:30 वाजता या ठिकाणी सामना सुरू होईल. कुणीही उशीर करू नका. आयोजन समितीची अगदी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत. बरोबर 2:30 वाजता या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. 2 वाजता सर्वांनी रिपोर्टिंग करायचंय. ज्या पद्धतीनं आपण लॉट्स टाकलेत लॉट्स आम्ही थोड्याच वेळात जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवू. आज साखळीमधला मला वाटतं शेवटचा दिवस असावा. उद्यापासून तुम्हाला नॉकआउट अर्थातच बक्षीस पात्र संघांच्या दरम्यान थरार पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये आजच्या रजनीमध्ये तुम्हाला भरपूर क्रिकेट अनुभवायला मिळेल. कल्याण ग्रामीण, मुरबाड ग्रामीण, शहापूर ग्रामीण, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं ग्रामीण क्रिकेट तुम्ही आजच्या रात्रीमध्ये अनुभवू शकाल. इथे सामना तुम्ही पाहताय मुरबाड ग्रामीण विपक्ष त्यांना फाईट करत असताना जय झोटिंग देवरुंग अर्थातच कल्याण ग्रामीणची टीम मैदानावरती. 11 4 गडी बाद. पुढे सरकला, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि तिथून यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना गोलंदाज आकाश पाटीलनं लक्ष भेदलंय. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय झटका. अजून एक परे टीमला दांडीगुल. इथे झटका मिळालाय. झटक्यामागं झटका. 5वा अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. धावफलकावर 11 धावा. आकाश पाटील ज्यानं 2 षटकांचं या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पेल हाताळलं. फक्त 3 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्यानं मिळवल्या. चांगली गोलंदाजी तो करतोय. नवीन बॅटर मैदानावरती प्रकाश आलाय. गुड्डूला साथ देण्यासाठी प्रकाश मैदानावरती. कशा पद्धतीने इथून अंधकारातून प्रकाशाचा मार्ग शोधला जाईल हे परे संघासाठी आपण पाहूयात. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 विजय केने गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल. प्रचंड वेग. विजय केने देवरुंग एक्सप्रेस गोलंदाजी मार्गवरनं पहिलाच बॉल. अतिशय वेगानं सरळ विकेटकीपरच्या हातात डॉट येतोय. टिपिकल फास्ट बॉलर इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगल्या टप्प्यावरती भन्नाट वेग. कुठल्याही प्रकारचा आतापाता नव्हता. अगदी शांतीत तुम्ही पाहताय. विजय केनेची बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहत असाल तर कुठल्याच प्रकारचं प्रेशर त्याच्यावरती नाही. इथे प्रेशर क्रिएट केलं होतं त्यांनी फलंदाजावरती. बॅटची एज लागली. मागे झेल टिपण्याची संधी आली होती मात्र अगदी सोपा झेल इथे ड्रॉप झालाय. मात्र या झेल ड्रॉप झाल्यानंतर कशा पद्धतीने इथून डावाला सावरलं जाईल. डावाला पुढे घेऊन जातील. धावसंख्या सजली जाईल, बनवली जाईल. दोन्ही संघांसाठी इथून अजूनही संधी आहे. धावा बनवाव्या लागतील परे टीमला. गुड्डूसाठी टाकलेला हा बॉल अपील करतायत मात्र बॅटच्या साह्यानं खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडून फेकेल तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगल धावेचं योगदान आलं. धावफलक पुढे सरकेल. 4थ्या षटकात आपण आहोत. ओव्हर नंबर 4 4थं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 12 वरती 5 हे स्कोअर कार्ड तुम्हाला इथे पाहायला मिळतं. जबरदस्त क्रिकेटची ही पंढरी या ठिकाणी भरली आहे. दिवस रात्र क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. इथे चांगला चेंडू विजय केनेच्या माध्यमातून लक्ष पुनश्च एकदा भेदलंय. फलंदाज माघारी परतेल. प्रकाश इथे बाद होतोय. झालाय परे टीमसाठी अंधकार. मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहाल तर
मोहन 11 परे या संघाला प्रश्नचिन्हात टाकलंय. अर्ध्याहून जास्त रस्ता इथं आपण पाहताय तर देवरुंग संघानं पार केलाय. 6 विकेट मिळवल्यात. अर्ध्याहून जास्त संघ तंबूच्या आश्रयाला. धावफलकावर 12. एकही फलंदाजाला मैदानावरती थारा धरून दिला जात नाही. गुड्डू खेळतोय 6 वरती. गौरव आलाय. विजयचा बॉल, प्रचंड वेग, टप्पा अचूक, बॅट फिरवतायत. स्वतःचा बचाव करत असताना ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नो लुक. मात्र इथे बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि आलाय निर्धाव चेंडू. 6 वरती 12 वरती 6 धावफलक. षटक क्रमांक 4. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. बॉलर तयार. चांगला बॉल, पुनश्च एकदा फुलर लेंथ, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. षटक संपलं या ठिकाणी. 4th ओव्हर नंबर 4 कंप्लीट. धावफलकावर 6 गडी बाद, 12 धावा. मोहन 11 परे. चार षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. 12 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहताय तर संत गतीनं चाललेत. परे संघासाठी प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहिलाय. विकेट वाचवायच्या की धावा बनवायच्या, त्यांना इथून बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग गुड्डू दळवी करतोय. एका बाजूने तो किल्ला लढवतोय. स्ट्राईक वरती तयार. बॉलर तयार. ऋतिकचा बॉल इथे आपण पाहताय आडव्या बॅटनं खेळतायत. सिंगल धाव मिळेल. प्रचंड वेगानं शरीरावरती आदळत असताना वेगानं टाकली जाणारी गोलंदाजी. इथे पहिला बॉल ऋतिक गोडे आणि टाकलेला हा बॉल आपण पाहताय तर गुड्डूसाठी सिंगल आली. स्कोरबोर्ड 13 या आकड्यावरती. या पूर्वार्धातील 5 बॉल इथे शिल्लक आहेत. शेवटचे 5 चेंडू इथे शिल्लक. स्कोरबोर्ड वरती 13 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. गौरव, चांगला चेंडू, चांगला टप्पा, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ देत नाही. जबरदस्त गोलंदाजी. कौतुक केलं जाईल अर्थातच जय झोटिंग देवरुंग या संघाचं. स्पर्धा तुम्ही पाहताय भगवा चषक 2026. 31 वर्षांची अतिशय नावारूपाला आलेली परंपरा. या परिसरामध्ये तुम्हाला अशा भरपूर स्पर्धा अगदी वर्षानुवर्षाच्या परंपरा असणाऱ्या पाहायला मिळतात. 31 वर्ष अविरत चाललेली स्पर्धा. सुनीलदादा माळी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं नकुलदादा भांडे साहेबांनी स्वप्न पाहिलं आणि स्वप्न सत्यात उतरत असताना तुम्ही इथं पाहताय. धावफलकावर 13 6 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 5 शेवटचा अंतिम षटक. या षटकातील 3 बॉल इथे शिल्लक. चांगला चेंडू. गेम प्रॅक्टिस, मॅच प्रॅक्टिस घेत असताना गोलंदाज ऋतिक गोडे जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट, एका पाठोपाठ एक डॉट येत आहेत. एका पाठोपाठ एक आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूंची इथे सांगता होत असताना जबरदस्त गोलंदाजी. राईट मोर द विकेट. अजून एक चेंडू. आता मात्र अभ्यासपूर्ण खेळलाय. हलक्या हाताने त्या ठिकाणी टच केलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. कव्हर स्वीपरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. पकडेल, फेकेल, सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकलं 14 वरती. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. पूर्वार्धातील शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ऋतिक गोडे या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 5 बॉल फेकलेत. फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आहे. ऋतिकला विकेट नकोयत. चेंडू पटापट टाकून घेतोय इथे ऑन साइडला. सीमारेषेच्या जवळ पकडतील, फेकतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. पूर्वार्ध संपलाय. 5 षटकं संपली मित्रांनो. धावफलकावर 6 गडी बाद 16 आणि 17चा पाठलाग देवरुंग करेल.
पहा मित्र, या ठिकाणी आपण पाहताय आजच्या रजनीची पहिली मॅच या ठिकाणी पार पडतीये. अर्थातच मोहन 11 परे आणि जय झोटिंग 11 देवरुंग. नेक्स्ट मॅच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आई गावदेवी गोठेकर बी आणि त्यांच्या विरोधात नांदकर या दोन संघांच्या दरम्यान सामना तुम्ही पाहू शकाल. आतिश भांडे त्याचबरोबर रोहन शेळके गणेश डिंगोरे आणि टीम मैदानावरती आई गावदेवी गोठेकर बी आणि त्यांच्या विरोधात अक्षय थेटे आणि कंपनी टीम नांदकर. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. भरपूर साऱ्या प्रेक्षकांच्या या ठिकाणी कमेंट्स येत आहेत. गोठेकरची मॅच, नांदकरची मॅच, बोरशेतीची मॅच, वाडेकरची मॅच, टोकावड्याची मॅच कधी लागेल. आजच्या रात्रीत भरपूर मजा आहे. इथे समोरच्या दिशेला अगदी आपण पाहताय तर चेंडूला सन्मान दिलाय. सलामीची जोडी हरेश पाटील आणि स्ट्राईक वरती बळवंत दळवी. जय झोटिंग देवरुंग संघासाठी सलामीची जोडी या ठिकाणी बॅटिंगसाठी आलेत. पहिल्या बॉलवरती कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता सन्मान दिलाय मोहन गोले गोलंदाजी मार्कवरती, ज्याच्या नावानं टीम ओळखली जाते, टीम मोहन 11 परे. पहिला डॉट, त्यानंतर या बॉलवरती आडव्या बॅटचा कडवा प्रहार. मिड विकेटला चेंडू सीमा पार आलाय. या इनिंगचा पहिला चौकार बॅट्समन बळवंतच्या बॅटमधनं 4. इथे श्री गणेशा झालाय. 17चा पाठलाग, पहिला 4 आलाय. बळवंत दळवी या ठिकाणी चौकारानंतर सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवतोय. मोहनचं कौतुक केलं जाईल. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. परे संघासाठी मोहननं भरपूर योगदान गेली कित्येक वर्ष दिले. मुरबाड ग्रामीणचा हा संघ आहे. अर्थातच मोहन 11 परे, समीक्षा 11 परे या नावानं भरपूर वर्ष खेळतोय. आज त्यांना अनिकेत दादांनी प्रस्तुत केले. अनिकेत मोहपे दादांनी त्यांना इथे प्रस्तुत केलं, मैदानावरती उतरवलं. संघासाठी एक चांगलं व्यासपीठ द्यायचं या अनुषंगाने ते उतरले. कौतुक आपण परे संघाचं सातत्यानं करतोय, त्याला कारण आहे. आज आपण पाहताय तर टेनिस क्रिकेटच्या विश्वावरती आधिसत्ता गाजवलेल्या संघांना तुम्ही इथे इन ॲक्शन मध्ये पाहताय आणि निश्चितच त्यांच्यामध्ये प्रवेश घेऊन इथे चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत. सर्वांचं कौतुक. मोहन 11 परे, मोहन गोले. इथे स्विच इट अटेम्प्ट, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. टप्पा चांगला, चांगल्या बॅट्समन समोर चांगली गोलंदाजी करणं मोहन गोलेची ओळख आहे आणि ही ओळख तो देत असताना मैदानात पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. स्विच इटचा अटेम्प्ट या ठिकाणी केला होता, मात्र मोहनचा हा चेंडू हरेश पाटीलच्या अगदी दोन्ही पायांच्या मधनं निघून गेलाय विकेट किपरच्या हातात. नेक्स्ट बॉल. मोहनचा हा चेंडू इथे पहा, विकेटच्या मागे चूक केली. फिल्डरला सुद्धा बीट केलं आणि सरळ फाईन झोन मध्ये सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर आणि आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावर बिनबाद 9 धावा. इथे आपण पाहताय रिक्वायर्ड रन रेट 2.00 बनवायच्या आहे. 17 धावा पहिल्या षटकात 9 आल्या. मोहन गोलेचं एक अतिशय दर्जेदार षटक तुम्हाला पाहायला मिळालं आणि निश्चितच आपण पाहाल तर इथून सामना खुला केलाय तो जय झोटिंग देवरुंग या संघासाठी. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने कट करतोय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल धावेसाठी धावतायत आणि ही सिंगल धाव कंप्लीट केली. बळवंत दळवी, हरेश पाटील सलामीची जोडी मैदानात आलेत. बळवंतला माहिती आहे निश्चितच मॅच प्रॅक्टिस जेवढी या मॅचमध्ये घेऊ ती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल. मैदानाचा अंदाज येईल, खेळपट्टीचा अंदाज येईल, त्याचबरोबर मैदान कसं खेळतंय, खेळपट्टी कशी खेळतीये यासाठी नक्कीच अभ्यास या ठिकाणी केला जाईल. चेंडू चांगला, चांगली गोलंदाजी. अनिकेत आलाय गोलंदाजी मार्कवरती. अनिकेत मोहपे ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू केली आहे. स्वतः या संघाचं प्रतिनिधित्व केलं, संघाला मैदानावरती उतरवलं. स्विच इट अटेम्प्ट, लाऊड अपील
अगदी आपण पाहताय तर समोर पकडले पायचीत, फलंदाज माघारी परततोय, पहिला झटका हरेश पाटीलच्या रूपानं, बॅट्समन आउट, LBW. पहिला झटका मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीम जय झोटिंग देवरुंग या टीमला. फलंदाज माघारी परततोय, 10 या आकड्यावरती लागलेला पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम जय झोटिंग देवरुंगला. देवरुंग आणि पर्हे या दोन संघांच्या दरम्यान हा मुकाबला तुम्ही इथे एन्जॉय करताय. 10 वरती पहिला धक्का, पहिला फलंदाज माघारी परतलाय. जबरदस्त ही मॅच. अगदी आपण पाहिलं तर 16चा पाठलाग, मात्र विकेट मिळाली आहे अनिकेतला. लेफ्ट आर्म स्पिन. इथे सुद्धा चांगला चेंडू, शॉट फाईन लेग वरती फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवण्यात यशस्वी ठरलाय आणि एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काहीच नसेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातंय 11 वरती. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय, एक बाद 11 धावा धावफलकावर. बळवंत दळवी स्ट्राईक वरती. ओमकार घोडे आणि बळवंत दळवी ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. स्ट्राईक वरती बळवंत. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला अलॉंग द कार्पेट येतोय. 2 फिल्डरच्या मधनं चेंडू जातोय, त्या ठिकाणी अडवतील, पकडतील, फेकतील. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 17चा पाठलाग आणि आपण पाहताय तर या ठिकाणी खतरा उभा राहिला आहे मोहन 11 पर्हे या संघासमोर. 4 धावांची आवश्यकता. इथे हा चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं, दर्जेदार षटक या ठिकाणी हाताळलं अनिकेतनं. फक्त 4 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 ची सांगता झाली. 2 षटकं संपली आहेत. एक बाद 13 धावा धावफलकावर. आपण रजनीला सुरुवात केली. 6, 7, 8, 9 या 4 रात्रीमध्ये आपण क्रिकेटचा रणसंग्राम पाहिला. पुनश्च एकदा उद्याच्या दिवसामध्ये बरोबर 2:30 वाजता मॅचला सुरुवात होईल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये उद्याचा दिवस तुम्ही पाहू शकाल. बरोबर 2:30 वाजता मुरबाड ग्रामीणच्या संघांच्या दरम्यान मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. टॉप 5च्या मॅचेस. त्यानंतर नाईटमध्ये तुम्हाला ओपन ग्रामीणच्या टॉप 5च्या मॅचेस तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळतील. षटक क्रमांक पाहायला मिळतं तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. पहिला बॉल डॉट आलाय. धावफलकावर 13, बनवायचे आहेत 17. गोलंदाज आर्यन युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवर दीपकदादा पवार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भगव्या चषकाच्या वतीनं, आंबेळे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आज आपण पाहताय स्पर्धेची 4थी रात्र या ठिकाणी पार पडते. तब्बल 9 दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट या ठिकाणी पार पडते आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी मान्यवर दीपकदादा पवार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आणि आंबेळे ग्रामस्थांवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती येत आहेत. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी 15 धावा धावफलकावर, 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. अर्थातच ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. षटक क्रमांक 3 आर्यनवरती जिम्मेदारी दिली आहे, जबाबदारी.
इथे बॉडी लाईन फुलटोच मिळालाय. आडव्या बॅटनं प्रहार केलाय, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि बॅट्समन ओमकारच्या बॅटमधनं हा विजयी षटकार.